आमच्या गावामध्ये अशी अफवा पसरली होती की पुण्याला गेल्यानंतर जनरली मुलं बिघडतात. त्यामुळे आमच्या गावामध्ये अशी अफवा पसरली की अन्सार शेख याने एका ब्राह्मण मुलीशी लग्न केलेलं आहे. त्यामुळे कसं हे खूप अवघड झालं होतं. दुसरी गोष्ट अशी होती की आपल्या रिझल्टची चिंता आपल्या घरच्यांपेक्षा शेजाऱ्या पाजाऱ्यांना गावकऱ्यांना जास्त असते. त्यामुळे जेव्हा कधी मी गावात जायचो त्यावेळेस माझा हात पकडून म्हणायचे की अजून किती दिवस. म्हणजे त्यांना असं वाटायचं की कलेक्टर होणं म्हणजे 3 वर्ष BA, जसं तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग करता आणि इंजिनियर होता म्हणजे तुम्ही 3 वर्ष BA करा आणि IAS व्हा असं काहीतरी असेल. पण त्यांना हे कसं सांगणार की वयाच्या 21व्या वर्षी होत आहेत, वयाच्या 31व्या वर्षी होत आहेत, हे त्यांना समजावणं अवघड होतं. त्यामुळे हा जो पूर्व परीक्षेचा निकाल होता तो माझ्यासाठी खूप गरजेचा होता. मी त्यांना हे सिद्ध करून दाखवलं होतं की बाबांनो, माझं असं काहीच नाहीये, मी व्यवस्थित माझ्या ध्येयाकडे वाटचाल करतोय. हे बघा, मी प्रिलिम पास झालेलो आहे. त्यामुळे भरपूर आनंदी होतो. पुढचे 100 दिवस मिळाले. 100 दिवसामध्ये मी खूप अभ्यास केला. 14 ते 16 तास मी मेन्सच्या काळात अभ्यास करायचो. ॲव्हरेज 10 ते 12 तास 3 वर्षाचा माझा अभ्यास होता. पण मुख्य परीक्षेचे 100 दिवस होते. 100 दिवसामध्ये मला चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं होतं. माझी स्पर्धा अशा लोकांची होती की जे ऑलरेडी IRS होते, IPS होते, ज्यांनी ऑलरेडी 3-4 अटेम्प्ट दिलेले होते.